लय ह्या टोकाचं त्या टोकाला बघायला भेटतंय. हो, काही नाव आमच्या मित्राला पोरगी झाली दादा. त्यांनी मला 1-2 बाऱ्या फोन केला म्हणे महाराज मला पोरगी झाली. अरे म्हणलो पोरं होतच असते, ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. नाही म्हणे पण बारशाल तुम्ही याच. त्याच भागात कीर्तन होतं. मी गेलो मला त्यानं आहेर गिहेर केला. संघ शिकलेले आम्ही, जरा बरं चाललंय त्याचं. मग बरंच आहे, मग कुठे वाईट आहे, पण त्याचंही बरं चाललंय. याला म्हणलं अरे त्या पोरीच्या बारशाला आलो होतं, आपल्याला आहेर केला, पोरगी तरी बघू दे. म्हणलं दे बरं पोरगी. अशी घेतली पोरगी. काय नाव ठेवलं हिचं? चुटकी. हो, मी पटकन चुटकी सरसट चुटकी देऊन टाकली. म्हणलं काय रे बाळू महाराजाचा मित्र आहे, पोरीचं नाव चुटकी. हा महाराज मग इच्छा नव्हती पण तिच्या आंटीन नाव ठेवलं. आकलीचा कांदा फुटला त्या आंटीचा आणि तीन नाव ठेवलं याचं नाव चुटकी. हो, असं थुत्तर फोडायला पाहिजे निबर टासाच्या बुटानं त्या आंटीचं. पाकिस्तानी आहे कधी चुटकी नाव ठेवली. काही नाव काय निर्मळा नाव. काय नाव गोड होतो कल्पना करा. निर्मळा. दादा काय अडचण आहे? काही नाही ताई, विटेवरच्या मालकाने आमच्या संसारूपी वेलीला एक फळ लावलंय. संसारूपी वेलीला एक फळ लावलं म्हणजे मुलगा झालाय. पण ताई त्याच्या आईचं वक्षस्थळातलं दूध संपले, पोरग वाचत नाही. लगेच डमणी झुपली. हो, काय ते बैलन, काय त्या झुल्यान, काय घाट्या गुंगर, काय वैभव. गाय बांधली पाठीमाग, वासरू ढकलीत ठुलं डमणीच्या. आणि मंगळवेढ्याला सन 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 विदर्भातून मंगळवेढ्यात गाय आणली. तिथं भानगड अशी झाली, गाईचं दूध काढत असताना वासरू लक्षात आलं चोखो भरायच्या. अरे आपल्या लेकरासाठी आपण वासराला आखडून दूध काढायलो, हे काय ज्ञातीपण आहे? आपण काय संप्रदाय पोषक आहेत ते का तुम्ही आम्ही थोडीच होतात. लय माणसं म्हशीचे वाघार मारित येत. गळ्यात शपथ मी खोटं बोलत नाही, शेतकरी आहे मी. सुरुवातीच्या 3 दिवसाचं दूध इतकं पाजित येत त्याचं पोट गच होतं आणि ते मरून जात. आणि ते वाघारू मेल्यावर त्याच्या पोटातलं चट काढीत येत, साळीचं तणच भरीत येत आणि मग वाघार म्हशी पुढे उभं करतेत. त्या मसडाय बी येट गळणं हो, मेलेल्या वाघाराला पाहून बी पाना सोडित्यात. हा, गाई असं करीत नाहीत, चुकून नाही. हा, गाईत शेळीत आणि म्हशीत लय फरक आहे. शेपुडीला तर कळचत नाही, तुळशीचा पण शेंडा हानी ती. इतक्या शेपुड्या येटगळ, कोणाच्याच नशिबात शेळी भेटून. तुम्ही काहून हसायले? म्हणजे शेपुडी भेटून कोणाच्या नशिबात. मसडा तर इतक्या येटगळ. हो, म्हशीला चारा टाका, फिरून फिरून अर्ध खात्यान अर्ध तुडीत्यान. मसडा जर नदीला नेल्यानं पाणी पित्यान आणि शेण आणि गोमूत्र त्यात पाण्यात टाकत्यान. इतक्या मसडा येटगळ, कोणाच्याच नशिबात मसडी येऊ नये. हो, गाई अशा नसतात बरं. गाई लय हुशार, हुशार गाई, हुशार गाई, हुशार. काय माणसं बहादर. आमच्या इथला तुका नाना म्हशीचं दूध काढायचा. म्हशीचे धार काढताना ते सड स्तन कोरडे होतेत ना, म्हणून पुन्हा खालचं दूध लावा लागतं बकेटातलं. ते दूध नव्हता लाईत. हो, मी त्याच्या इथला कवाच नाही चहा प्याला. नकोच रे म्हणलं बापा, आपल्याला फुकटच कोरोना व्हायचा. इतका खतरा. हो, मागच्या हप्त्यात मेला बघा. आमच्या इथल्या अंतिकीला 4 शेळ्या. हो, मागच्या वर्षी ती मेली, जित्याचं सांगत नाही मी. 4 शेळ्या, तिची शिळी एक जंडीन, पिले दिले 2. हो, एक बोकड्याने एक पाठ. हो, पाठीचं नाव चंफीन, बोकड्याचं नाव गलुल्या. हावसानं. हो, डालाखाली पिले झाकले, शेळी चरून आली. असं दूध होतं काशीत. गलुल्यान चंफी पाहू लागले. आता वरचा दगड काढा आणि डाल काढी, आपण दूध प्याचं. पण ती पाठ लय हुशार होती. म्हणली गलुल्या
ही मालकीन सोडायचं वाण नाही. आणि मग ती गेली आणि ढवळा तांब्या आणला. ते पिले असे डालाच्या खिंडीतून पाहत होते. आणि तिकीनं असं शेळीचं तंगड घेतलं आणि गुडघ्यात दाबलं आणि चट शेळीचं दूध काढ. निघणं गेल्यावर पुन्हा खालून खपका द्याला असा खपका द्या खालून. हो, तुम्ही जरी नसत्यानं पाहिल्या शेळ्याचं दूध काढताना तर मी पाहिलं ना. हो, अशा शेळ्या अशा बायका चोख बराय होते. ते म्हणले कशाला आगावपणा करायचा. वासरू सोडून दिलं आणि बायकोला सांगितलं आपली ताकद नाही दूध काढायची. हा मालक पोरग काय काळजी करू नको. पंढरपुरातल्या मालकाकडे तोंड केलं मंगळवेढ्यातून. हात जोडेन देवाला सांगितलं देवा काहून अपमान करतोस रे. तुला मागितलं होतं, तुला नारळ फोड नाही, तुला उदबत्ती लावली नाही, तुला साखर पेढे वाटले नाही, काही तुला पाया पडत असेल, तुझं भजन करत असेल तर निष्काम भजन केलं ना रे. काही मागितलं नाही. कामच्या संसार रूपी वेलीला फुल लावलंस आणि ते चुरगाळून टाकायलाच. पुराणात ऐकील तर त्याच्या रूपात लय ताकद आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते, ही ताकद आहे. पण पाहू दिलं नाही तुमच्या आमच्या सारखे. त्याला बुक्का लावायला देव यायचे, त्यावेळेला डोळे झाकून भजन करायचे. विटेवरचा मालक बुक्का लावून निघून जायचा. विचारलं एक जणाला. मंगळवेढ्यातून एक व्यक्ती पंढरपूरून वापस आली. विचारलं लांबून, 50 हाताच्या लांबून लोटांगण घातलं. काय चोखा धनी, मालक कसे दिसतात इटेवरचे. उभं म्हातार होतं, हातात आकड्याची काठी होती, जमिनीवर मातुड होतं. त्या मातुड्यावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं. तितकंच पाहिलं. घरी येऊन एक काडी घेतली. निमस्ती चट फाटलेली होती. दंड काळा टिक्कर झालेला वातावरणानं. आणि त्या दंडावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं. हो, आणि घरी आले आणि बायकोला सांगितलं सोयरा एका सेकंदा करता डोळे जरी यानं उघडले तर पोरग वाचत आहे. त्यांनी सांगितलं 1 तास झालं मुठी इतक्या वळल्यात, आता उकलल्या तरी उकलनत. वृक्ष त्वचा झाली वृक्ष. एकदा उघडवून डोळे उघडायला लावलं. मालकानं दिलेल्या शब्दाची वचन पूर्तता म्हणून पदर तोंडावर टाकला आणि हृदयाला लेकरू लावलं. त्राण होता अंगामध्ये. मोठ्या आवेशानं आईचं स्तनमुखात धरलं. वहडा असल निर्बळ झालेलं लेकरू, हताश झालेलं लेकरू, त्वचा वृक्ष झालेली लेकरू, काळी निळी त्वचा पडलेली कर्ममेळाची. आईचं स्तन मुखात धरलं पण दुधाचा थेंब नाही आला. पदर बाजूला गेला आणि तितक्या अवकाशात आईकडे त्यानं बघितलं असेल, माय तू पण मला दूध सोडत नाहीत. तितकेच डोळे उघडे तितक्या टायमात दंड दाखिला. तरतरीत 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 चित्रातला जगाचा बाप पाहिला. चित्रातला प्रत्यक्ष नाही, प्रतिमेतला जगाचा बाप पाहिला. अत्यंत लसलसीत नाविन्य, टवटवीता, कोमलता त्या कर्ममेळाच्या जीवनात प्राप्त झाली. चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर चित्रातला तर विटेवरचा पाहिल्यावर काय होईल ही त्याच्या रूपात ताकद आहे. म्हणून शिंदे बुवा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता Oh,
काय रूपात ताकद आहे मालकाच्या. एका मुसलमानाची पाठ दुखू लागली. वारकरी संप्रदायात जातील समन नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सर्व काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद आहे. हे चर्मकाराच्या कुळात आहे, पण वारकरी ना त्याच्या आईला धन्यता दिली. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, पंढरीचे पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई म्हणतात कोण्या कुळातला. हो का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे. वारकरी आहे ना त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय करायचं. जातीचा संबंध. जातीचा संबंध आपल्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरता असावा, बाकी गोष्टीसाठी नसावा. केळी कोण लाईत आहे. अरे दादा हिंदूचे माणसं. आणि ही कितीत कोण मुसलमान. एकादशीला केळ खाल्ल्यावर मुसलमान मधात निघला का. केळात निघतो का मुसलमान. केळी लावल्या कोणी तुम्ही हिंदूच्या माणसाने. आणि इकायलेत कोण चांद पाशा, अख्तर भाई, हो चाऊस मिया, मामूद खा, हे सगळेच कितीत का नाही बिचारे आहे का नाही. हो मी तर असं समजतो आमच्या दारातून जास्त केळीचे गाडे गेले की मी पोरायला म्हणतो अरे एकादशी रे आजची. म्हणजे त्याला कळत आपले उपास काही ना काही चतुर्थी तरी असेल, काहीतरी असेल, श्रावण सोमवार तरी असेल, ते त्या दिवशी जास्त गाडे घेऊन येते. म्हणजे त्यालाही कळत. काय करायचं आपल्याला बाकीच्या गोष्टी. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही जातीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोक आहे. यारे यारे लहान थोर
याती भलते नारी नर किंवा सकळाशी येथे आहे अधिकार. हे नामस्मरण करण्यासाठी सगळ्यांना अधिकार. जातीचा काही संबंध नाही. बाळे नारी नर आदी करुणी वेशाही, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही, क्षत्रिय वैश्य शूद्र गोड पुरावा. काय करायचं बाकीच्या गोष्टी? सगळ्या लोकांना इथं अधिकार आहे. सुंदर असा पुरावा. एका मुसलमानाची पाठ दुखू लागली. लय डॉक्टर पाहिले, लय डॉक्टर. आखरीच्याला मेडिकल खाची वेळ आली. चट मेडिकल. डॉक्टर आला की त्या मुसलमानाला राग येऊ लागला. मुसलमान काय असं बारीकस होतं काय? एका प्रांताचा राजा होता ते मुसलमान. एका प्रांताचा राजा, श्रीमंत बादशाह, सरकार म्हणायचे लोक, जहापणा म्हणायचे त्याला. एवढा श्रीमंत मुसलमान आणि पाठ दुखायली. लय औषध खाल्ली, लय औषध वरून लावले, लय औषधाचा वास घेतला, लय दोऱ्या गांड्या घातल्या, लय जणांना अंगुरे केली. हे माणसाशी जातीत ना काय काय कर वेळच येऊन जसं दुखत का ते कुठं जातो दोऱ्या घालणाऱ्याकडे. हो काय त्या दोऱ्या घालणाऱ्याला अक्कल आहे? कोंबड मारायच्या आधी खातू सोमळ्या देऊ. ही लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिष्याना लय आहे चोरी. अरे कोंबड्याचा जीव गेला करी चिवची, निर्दयी माणसाला कशी नाही की. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमल्याल्या पट्टीवर चाले हातभट्टी. वा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. वा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. आणि याच्याकडे पण रांगाच रांगा लागल्या लोकांच्या. हे भारतातला या देशाला अशी एक कीड लागली. नालायकानं दुकान टाकलं तरी त्याच्या दुकानावर गिऱ्हाईक आहेच. काय दुकान भारी आपल्या देशात. ज्ञानोबरायांचं दुकान, तुकोबरायांचं दुकान, नामदेवरायांचं दुकान, नाथबाबांचं दुकान, चोखोबरायांचं दुकान, अष्टादश संतांचं दुकान असताना भांगाराच्या दुकानावर आपली गर्दी चालली. किती मोखरपणाचं टोक आहे. मला असं वाटतंय ज्याच्या इथं वाघीण जनली आणि शिवहीन जनली आणि दूध द्यायला 2-2 लिटर वाघिणीच्या आणि शिवहिणीच्या दुधात चपाती चुरून खाल्ल्या शेपुडी कशाला पाळायची? पप्याची माय म्हणली आम्ही हावसान पाळली. काऊन? पप्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. तुझ्या पप्याच्या कानात बोकड्याच घालू एखादा. वाघिणीचं आणि शिवहिणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असतोय? सुमळ्या कारभार सगळा. काय गोड आहे आपल्या राज्यातली कहाणी संतांची. तरी आपण दुसऱ्या बोकांडीवर घेतो. मला असं वाटतंय बापान 200 एकर जमीन कमिली ना, सासरवाडीत 1.5 एकर जमिनीसाठी भांडायचंच नाही. अरे तुझ्या बापान 200 एकर कमिली ना, कशाला 1.5 एकरासाठी चालला थोत्र्या तिकडं? ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आपले बाप श्रीमंत आहेत. आपण याच बापांनी जे सांगितलं ते ऐकायचं, हलकटायचं ऐकायचं नाही. विठाला विठाला प्रयत्न केले त्या बादशाने. नाना प्रकारचे प्रयत्न केले. वाटतील ते प्रयत्न, काही प्रयत्न. मलाही माणसं काही विचारित होय कस करावं. मग आज एक जणांनी प्रश्न केला, काय झुलायली?
आणि मी आणलं झुलू दे ना, काय होती मग? नाही, लोक म्हणले झुलणारी चांगलीच नसती. अरे मी आणलं झुलायली तरी 6 लिटर दूध द्याली ना. तुझ्या घरी आल्यावर जर आटली तर मग गाईला नाव ठेवते दूध द्याली ना. आणि तिचं दूध खाल्ल्यावर तू पोरं झुलायलेत ना. हा, आणि काय गाईला दोष देतो तू? काही विचारतेत माणसं, काही बी. हो, लय माणसं आगाव. एखाद्यानं सांगाव, आम्ही सांगाव ती दिशा. हा, आणि तुका तात्या ठेवीन तिथं मिशा. आमची इथं तुका तात्या होते. हो, आमच्या चुलत्याच्या मिशा जरा वस्ताऱ्यान खाली, मिशा खाली गेल्या ना, ते तुका तात्या बी लय हुशार होतं. ते मला वाढत्यांना त्याला कुठे युरिया खत घालायचं आहे. दम धरणं जर शाप त्यात वाढत आता ते ठेवीन तिथं मिशा. आणि आम्ही सांगाव ती दिशा. यायला नुसतं सांगाव या त्या करत्यातच. हे लय भोळं दैवत आहे. यायनं एकादशीला भोगी केली यावर्षी. लय भोळ. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शक्त्याला दम नाही, आणि यायला कवडीचा गुण नाही. एकादशच्या दिवशी बाजऱ्याच्या भाकरीन बैंगन खाल्ले, आणि बायकायचं ऐकून लय बैंगन आहे ना बी बैंगन खाल्ले. किती महाराज फोकल्यावर सुधरा त्यांचं सुधरू. एकादशच्या दिवशी भोगी करतात. भोगीला भोगिडा देत असते. मी काय बाई नाही, पण वाचून सांगितलं. भोगिडा देत असते, आणि भोगिडा असतो नागिनीच्या पानाचा. नागिनीचं पान, हे बाई असं लांब होतं बघा कीर्तन. आमचं गेलं नाही, दुसऱ्याच रान वाहलो मी. नागिनीचं पान घटाला पवित्र. नागिनीचं पान आमच्या कर्मकांडात खाली पान ठेवलं, त्याच्यावर तांदूळ थोडे, तांदळावर सुपारी ठेवली की लगेच गणपती. गणानंद्वाम गणपते गवामयं गमप्रिय. सुरू झाला गणपती लगेच. वरुणाभय स्थित एकदंता सर्वस्थितानां यज्जायते नवृदुः गिरिजासुते भवस्थितानां. लगेच त्या पानावरची सुपारी गणपती. तोरण बांधलं पवित्र. कलशाल पानं लावले पवित्र. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. अशुद्ध विटाळशीचे खळ विडा भक्षिता तांबूळ. एकादशीच्या दिवशी विड्याचं पान इतकं निषेध. याच्या पलीकडे सांगू, पूर्वीच्या काळातली माणसं बाजाराला गेल्यावर अगोदर विड्याची पानं घेत नव्हती. तो विडा एकादशीच्या दिवशी निषेध, विड्याचं पान. म्हणून भोगविडा एकादशीच्या दिवशी जर भोगी आली असेल तर भोगविडा देता येत नसतोय. ज्यानं एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याने एकादश अशी चुरगाळू हाणली. काय आयुष्य वाढन तुमच्या मालकाला, काय अपेक्षा करता? इतका ऊत आलाय महाराष्ट्रात महाराजाचा, तरी तुम्ही सुधरत नाहीत. कशासाठी सप्ते करायचे? खटक्या पाकिट महाराजाला द्यायचं, जाय तू घर श्रीमंत ना, आम्ही असेच वड्यानं आल्याला फिरायलेली. तुमचा दोष नाही ना, तुमचा दोष नाही. आमचे फुसके वाचून कीर्तन करीनत ना. विठाला विठाला किमान 40 गावातली भोगी बंद केली असं आसाराम. 40 गावात एक संक्रांतीच्या आधी जेवढे कीर्तन झाले त्या बायकांनी एकादशीच्या दिवशी भोगी केली नाही. पण मी कौरक पुरण सगळ्या कीर्तनकारांनी पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ वाचिला की ताण राहत नाही. पुरावा असतोय, मोर्तब असतोय, शिक्का मोर्तब असतंय. काय भागवत नावाचा ग्रंथ आहे. प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जमबोधाचा स्वयंप्रभेचा रवियांतरीचा तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. प्राणची कीर्तनकाराचा काय पुरावे आहेत भागवतात. निषेध असतो. तांब्याचं पात्र माहिती ना तुम्हाला, हे मारुतीला अभिषेकाला वापरित. आणि गाईचं गोमूत्र
आपल्याला जर कोणाचा विटाळ झाला आणि एक थेंब जर अंगावर घेतला तर आपला विटाळ बाजूला होतो. इतकं गोमूत्र पवित्र आणि इतकं तांब्याचं पात्र पवित्र, पण दोन्ही एकात आलं की दोन्ही अपवित्र. संघाचा महिमा आहे. म्हणून विड्याचं पान पवित्र आहे, पण एकादशीच्या दिवशी अपवित्र आहे. म्हणून याच्यानंतर जर कधी एकादशी आली, मी मरल जित्ता असल काय त्याचं बाजूला सोडून द्या, पण ज्या ज्या जित्या असतील त्याने एकादशीच्या दिवशी भोगी करायची नाही. आणि मी आजच्याच तिथीला वाचलो होतो. आज बरोबर 3 वर्ष झाले. अमावस्याच होती. 8:23 अपघात झालता. इथंच तुमच्या सायगाव पाटीवर. तुम्हीच होते मला उचलायला. सगळेजण इथं हॉस्पिटलमध्ये. आज बरोबर 3 वर्ष झाले. आजचीच अमावस्या. म्हणून मी तिकून कीर्तन करून येऊन पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेलतो. मग इकडे आलो. दादा ना आम्ही गेलतो तिथं. आजचाच दिवस आहे अण्णा तो. आजचाच अमावस्याचा. विठाला विठाला चला वाची जा चांगलं. काय सांगत होतो? भोंदूचा उता आला. सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. दुनियादास महाराजांचे गोड पद होते. असेच आमचे महाराज सुद्धा सांगतात. अंगालावनिया राख, डोळे झाकून करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. या भोंदूगिरीच्या मागे लागायचं नाही. कोणाला अंगाव घ्यायचं नाही. पाखाड मोडून जात असते. नाना प्रयत्न केले त्या मुसलमान श्रीमंत बादशाह, आणि त्या बादशाला कोणीतरी सांगितलं एक वारकरी बोलवा. त्या वारकऱ्याचं नाव आहे संत शेना महाराज. सद्गुरु संत शेना महाराज. बोलून घेतलं. काय शेना महाराजांचा अधिकार होता. महाराज विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला शेना महाराज जायचे. मंदिरात प्रवेश केला की आजही विटेवरच्या मालकाची नासागरी दृष्टी आहे. कटेवर हात आहेत, पाय जोडलेले आहेत आणि स्वतःच्या नाकाकडे बघत असणारा जगाचा पाप आहे. पण शेना महाराज मंदिरात गेले की मान वाकत होती. शेना महाराजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद पंढरपुरातल्या मालकात नव्हती. फक्त वारी म्हणूनच जात होते. एकदा शेना महाराजानं वस्तारा घासायची शिली घेतली. शिली म्हणजे निशाणा. आपण कुऱ्हाड घासीत होतो ना पहिले, फुटक्या जात्यावर गिरणीचे जाते होते ना फटके, त्याच्यावर ते वस्तारा घासायला विशिष्ट प्रकारचा दगड असतो. आणि ते पंढरपुरातल्या बाजारात विकत घेतला. त्या दिवशी विटेवरच्या मालकान पाहिल्याबरोबर या सेना महाराज या. अरे म्हणले इतक्या वाऱ्या केल्या, आपल्याकडं पाहत नव्हतं, खाली मान घालीत होतं आणि आपल्याकडं कसं पाहिलं. लक्षात आलं. पडशीतला दगड फेकून द्याला चंद्रभागेत आणि मग पाया पडायला आले. पुन्हा मान खाली. काय कर्ज असेल भक्तीचं. देव कशाने भेटू माहिती का? या भक्तांनी निष्ठेनं केलेली श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्ती, आणि या भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर असतंय. म्हणून ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवा तेव्हा असा भेटू द्या पटांगणात, असा चपकून जातो इकून निघून. हो, कधी कधी तुमच्या हॉस्पिटलचे ते हॉस्पिटलच आलं. तुमच्या त्या याचे हॉस्टेलचे पैसे कधी कधी एखादा चपका हानीतच असतं. देतो गुरुजी हा आणून. ते आबाल जास्त माहीत असेल. हो देतो बरं का, देतो असेल देत. पण काय तुमच्यासाठी तरी ते पुण्यच व्हायला लागलं ना. त्याची पोरगी शिकत असेल तुमच्यासाठी पुण्य, पण ते भेटू शकतो तुम्हाला पुन्हा. म्हणू शकतो का काय चाललं रामेश्वर दादा, तुम्ही इकडच्या साथीला आणि ते पलीकडच्या साथीला चपका आणतो. हे कशामुळे असतं माहिती आहे का? कर्जाची भीती. आणि हेच भक्तीचं कर्ज इथेवरच्या मालकावर होतं. त्या अर्थी लक्षात घ्या. शेना महाराजांचा अधिकार किती मोठा असेल. जा म्हणले शेना महाराजाला बोलवा, त्याने पाठ चोळली की राहती. हो, शेना महाराज पूजेत बसले होते. कीर्तनात आहे ऐकलेलं तुम्ही बघा ना. साधा आहे भक्ती काज ह्या कीर्तनात. मला मोबाईल लहान आहे, पण लोकांनी टाकलं नाही ह्या यूट्यूबवाल्यांनी त्याच्यात. तुमच्या खपक्या मोबाईलमध्ये तुम्हाला मोठाले मोबाईल आहेत. मुक्काम पडे अर्धा हातरायचा अर्धा पांघरायचा. मला काय जवकत नाही असा विषय नाही. मी सोन्याचं घेईल, मी काय कुथत नाही. मला मालकान भरपूर दिले पंढरपुरातल्या. असा बारीकसा पाईप आहे लहानसा पैशाचा.
हो देवान दिल्यावर माणसांना नाही म्हणायचं नाही. आमची इथली बाई गावरान तुपन चपात्या चुरून खायची. मी म्हणलं जीजी काय खाल्लं? कुटके खाल्ले. पाचच्यालाच मसड मेली. देव म्हणला गावरान तुपन चपात्या खाली कुटके म्हणायली. हा नगो त्याच्यामुळे मी तेव्हापासून लक्षात घेतलं देवान दिले ना दिलंच म्हणायचं कुठायचंच नाही. आपलं जरा कसकानीच चाललंय. सगळ्या गावातले पाकिटने आला कसकानी चाललो म्हणायला सोंबळ्या उताना होशील नाही एखादीची असं नाही. देवान दिलं चांगलं म्हणलं पाहिजे. हो बरं चाललंय माझं. बोलवा म्हणले ते पूजा करायला बसले. आता ती पूजाच होती ना. आपल्या पूजा अशाच. एकदा आम्ही वास्तुशांतीला गेलो होतो. असं लांब होतं बघा. वास्तुशांतीला गेलो. वास्तुशांती बागायती होती. बागायती कळालं नाही. चांगलं घर होतं तुमच्या घरासारखं. 2-3 मजली घर होतं. चांगलं घर अण्णा. आणि मग आता घर मोठं म्हणल्यावर माणूस मोठा आणि सगळाच खेळ मोठा ना. नारळ मोठं नारळाच्या खालचं मोठं हे सगळंच मोठं होतं ना. आणि मला तर पहिल्यापासून ना दे मी बारक्या झाडाला मसड बांधितच नाही. मसड तिकडं दुवावं तिकडं. झाड खपक्या पाहायचं मग मसड बांधायची. किती येणार दिक साखळी तुटत नाही मसड सुटत नाही. चल बाजाराहून जाऊन आला तरी मसड जाग्यावच. असं मोठ्या झाडाला बांधायची मसड. वायर ताईट आहे तुमचं कळत आहे तुम्हाला सगळंच. वास्तूला गेलो. आता वास्तूला जायचं म्हणलं 2-4 जण सोबत नेले. त्या माणसानं 3 दिवस वास्तू केली. म्हणला अहो आम्ही आता इतक्या दिवस कसं. नाही म्हणे महाराज तुम्हीच सांगतात. त्यानं 3 दिवस वास्तू कशी केली. बोर उजीला. हो त्याला एका चुलतीचं धन भेटलं. तिचं पिंडदान पाडून घेतलं. पिना पाडा मावा पिना. हो ते बिले रगील होतं ना. मी गिरगावचा रगील तर ते मायापेक्षा रगील. चट लगे ते श्राद्ध आपतेस 3 पिंडीन चटच आमकं तमकं. बोर उजीला रानातली हिर उजिली माळोद उजिलं. असे लय 2-4 कामं. आणि मग म्हणला आता करा वास्तू. पण ते 3ऱ्या दिवशी आम्हाला काल्याच कीर्तन संघ 2-4 जण आणले होते. त्याला म्हणलं आता तुम्ही उत्तर पूजा करा आणि मी तोपर्यंत काला करून येतो. काला करून आल्याच्या नंतर मग ते मालकाला सांगितलं होतं पद्धतशीर या चौघ्याला असे पाकिट भरा. मग ते त्याची ती उत्तर पूजा झाल्यावर आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्याच्या नंतर एक जण इतकं आरतीत नाचलं. जोग गरदा अनुगारदा वारदा विघ्नांचे नुरवे पूर्वे प्रेम कृपा जयाची. तर ज्याला सांगितलं होतं असं पाकिट भरा त्या सगळ्याचे 3 कमी केले आणि त्याला 3 पाकिट भरलं. आणि त्या 3 कमी ते बाजूला गेले होते. आता सवय झाली दाबल्यावरच कळतं किती येत म्हणून. त्यानं मला मग मी लगेच आलो तिथं. तर मी आणलं कस काय नाही म्हणे चाक आणला आम्हाला. त्याला पाणी इतके टाकले ना आम्हाला. त्या यजमानाला म्हणलं असं काऊन केलं. हा ते म्हणले काय महाराज तुम्ही बी काय बोलतात राव. काय आरतीत माणूस नाचला राव. हा काय नाचला माणूस. मी प्रसन्न झालो याच्याकरता त्याला 3 पाकिट भरलं. आणि मला माहित होतं याची पायच उचलत नाही तुम्ही नाचलोच कस काय. मी म्हणलं तू कस काय नाचला रे. ते म्हणलं खरं सांगू का मी बसताना गुळाच्या खड्यावर बसलो होतो. आणि गुळाच्या खड्यावर बसल्यामुळं गुळाचा खडा धोतराला चिटकाला. आणि मुंगीची या घरा कोण धाडी मूळ. आणि मग त्या मुंग्या सगळ्या त्या गुळाला लागल्या. जोरक मुंग्याला गुळ होता तोरक मुंग्यानं गुळ खाल्ला. आणि गुळ संपल्यावर मुंग्या मला डसू लागल्या. आता एका हातात आरती एका हातात घंटी. मग हानू कशा. मग सुख करता दुःख हरता. अशी पूजा असेल का सांगा बरं तुम्ही. नाही कमराच्या खाली रट्टे द्यायला पाहिजे का बेसरामाच्या वाल्या फोकानं. काय पूजा असेल ती शेना महाराजांची. निधियाम निधिपते जज्ञिरेनाहम निधियाम निधिपतेषु करम द्वयं कटिस्थितां पदाश्रितभवो येना सागरिदृष्ट्यां जाम्बुदीपं स्तथेवजं फलफलश्रुतेन भयस्थितानां गंगोदकम. असे सुंदरशे मंत्र पूजा चालू. आणि बालक आले. ए शेना बाईला विचारलं कुठे पूजा करायला. तुमची आमची जर महाराजाची बायको असेल मी पण तुम्हाला कशाला नाव ठेवू. आणि एवढ्या श्रीमंत माणसाचं आमंत्रण आल्यावर आपल्या बायका म्हणल्या असत्या आवर रे बुक्या आवर आवर आमदार साहेबाचा पिया आलाय. काय बसू तू इथं देव चोळीत ते एखादं खपक्या पाकिट देते उठ. अशा म्हणत्या ना आपल्या पाकिस्तानी.
पण ती सद्गुरू शेना महाराजांची धर्मपत्नी होती. हो, फार मोठी ताकद, फार मोठी ताकद. त्या बाई नाही उठिलं मालकाला आणि तिकडं बादशाला राग आला. बुलावले शेना को, ला पकड के. आता ते काय साधं पकडून बांधून हाणून टोकून आणा म्हणला असं. मग पंढरपुरातल्या मालकाचं ते असं पितांबर ढालू लागला. अरे बापरे, शेना महाराजाला बादशाह मारते. लगेच शेना महाराजाचं रूप घेतलं, बगलात थोपटी आड केली आणि मुजरा घातला. जा बना, आलो सरकार. आईये शेना, आईये आईये आईये. शेना कुठं होता ह्यो जगाचा बाप आहे पंढरपुरातला. रूपाची ताकद सांगतोय. अन्न तुम्हाला देणार प्रमाणात, रूप पहा. नंतर देतो. अन्नाचं म्हणजे असं काय ते बंदुकीवानीच काम असते जुन्या लोक. सुटणं मरण संगच. काय काय सांगाव त्यानं टाळ धरूच तर हल्ला दुसऱ्यानं. हे जुनी माणसं आहेत, महिन्याची वारकरी. पुन्हा असं मी दुपारा म्हणलं, दुपारा लय जुनी माणसं होते. म्हणलं हिशाबात राहिलं, इचू निघल्यानंतर तर करून पाठांतरातले लोक आहेत. ते बी हुशार आहे, आकार पाहून केळीला इथे. आइए सेना. जी सरकार. काय झालं मालक? पीठ दुखरी आहे. पीठ म्हणजे पाठच. हिंदी मला काही येत नाही आणि मला गरज नाही. काय करायचं, हिच्यातच भरपूर चाललंय तर कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. हो, एक जण म्हणला हिंदीत भागवत करा. मी म्हणलं ज्याच्या नदीला पाणी येते आणि ईर खांदूत नाही. मला महाराष्ट्रातच भरपूर पाणी आहे, मी कशाला दुसऱ्या राज्यात हिंदी इचकायला जाऊ. इथंच बरं, इथंच बरं, आपल्या इथंच भरपूर, कशाला दुसरीकडे जायचं. काय दुखतंय म्हणले? पाठ दुखायली, पाठ. बसा म्हणले, बसा. काय नाही, कुत्रं आलंय. गरसुळीचं कुत्रं बी हुशार आहे. ते कीर्तनाला आलं नो, येऊ द्या. काय होतंय त्याला, चांगलंय. बसा म्हणले खुर्चीवर. आईसाहेब तेल पाहिजे. विटेवरचा मालक बिदरच्या बादशाच्या बायकोला आईसाहेब म्हणला. ताकद कोणाची माहितीये का? सेना महाराजामुळं. मुसलमानाच्या बायकोला आईसाहेब. जातील नाव ठाचत नाही कोणी. या मी नेहमी सांगत असतो, या भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत. आहे का नाही? सगळ्या जातीत हलकट माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगले माणसं आहेत. म्हणून कोणी कोणाची वाभाडी काढीत जाऊ नका. लय नालायक माणसं आहेत प्रत्येक जातीत. आम्ही आमक्या कुळातले. ढकणं उघडायच्या आधी प्यालाच सुंबळे होत. आणि तुम्ही कोणा आमक्या कुळातले आणि तमक्या कुळातले, ते घरी जाऊन मांड्या बडेव, इकडे बाहेर नको. सगळ्या जातीत माणसं चांगले, सगळ्या जातीत माणसं वाईट. काय करायचं? नामदेवरायाचं लग्न मुसलमानानं केलं, कशाला वाईट म्हणायचं कोणाला? आणि हे संप्रदाय लोकायला वाईट म्हणायचं नाही. आपला धर्म उंच न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी येतात त्या दुरुस्त करायच्या. शहाण्या डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरला नाव ठाचत नाही. तुझ्याकडे आलेला पेशंट त्याला व्यवस्थित निदान करायचं, त्या आजारावर गोळ्या द्यायच्या आणि पेशंट प्रसन्न करायचा. तो आपण मग तुझी चर्चा करीत असतोय. ते काय चाले वाऱ्या हाती, कोणाचं माप? वाऱ्या हाती माप चाले सज्जन. वाऱ्या हाती माप चाले सज्जन. चांगलं वागणाऱ्याचं माप ते वाऱ्या हाती त्याची कीर्ती पसरत असती. हो, आपल्या धर्मात काय त्रुटी आहे त्या दुरुस्त करायच्या, आपला धर्म उंच जाईल. शेजाऱ्याला ऊस झाला 600 टन, हे कुथूच बसला. अरे तो तळ्यात उडी हल्ली तरी तुला 600 होत नाही. तुला 600 होण्यासाठी त्यानं कोणते खतं घातलेत, त्यानं किती पाणी दिले हे तू मशागत कर, तुला तितका ऊस होईल. का त्याच्यात नावानं आळलं तू सुंबळ्या? तो पैठणच्या तळ्यात आमुष्याला उडी हल्ली तरी तू हमेळ बसत नाही. हे बा, त्याच्यासाठी आपल्या दुरुस्ती करा. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या त्रुटी बाजूला करा. कशाला लोकांना नाव ठेवायचे? माणसं उगत बसताना दुसऱ्याची टिंगला उडीत आहेत. नाटकानं धर्मवरी जात नाही, देखाव्यानं धर्मवरी जात नाही. बरेच लोक छत्रपती सारख्या मिशा वाढवायलेत, चंद्रकोर लावायलेत.
हो, आणि याच्याकडे पाहू पाऊस बापाने एरी तुडी आणली. ए रे चंद्र कोरीवाल्या, निब्बर कांद्यानं तू ही टाळू फोडायला पाहिजे. नाटका परमा. अहो नाटकात नाटक जमत नाही. आपल्या संप्रदायात नाटकाला किंमत नाही. नाटकात नाटक जमत नाही. आमची इथे एक जण मारुती झाला, बायका 3. शपथ 3 बायका, आणि दिसायला खपक्या होता 167 किलोचा, नाही 127 किलोचा. दिसायला खपक्या, तोंडाला शेंदूर लावला, बायकोची अर्धी साडी फाळली लाल लाल, अर्धीची शेपुटन अर्धीची लंगुटी, असे सगळं नाटक त्याच्यावर जमलं. हो, सगळी लोक त्याच्याकडे पाहू लागले, काय मारुती काय मारुती. पोरग पळत झालं. म्हणला दादा बाईला लातूरला नेले आणि सिजर करायचे, डॉक्टर 50,000 म्हणले. घेतली मारुती शेपूट उपटून, गेला लातूरला 50,000 रुपये घेऊन. अहो नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जमतं वे. आपल्या संप्रदायात नाटकाला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. कर्तव्य देखाव्याला किंमत नाही. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. हो, असं तळ वातावणी कुंकू लावायली, पपेश बापाला म्हणाल तुम्ही पिटलं पोळ्या करा मला द्या. अशी ज्याच्या नशिबात भेटली त्यानं अमावस्याच्या दिवशी एरी तुडी आणावं. मी एरी म्हणायलो हानतानी एखाद्याची असली असेल एरी म्हणायलो, एरी नका हाणू. हो ना, पुन्हा लोक म्हणायचे बाळू महाराजच आत्महत्या करा म्हणायलाय. असं नाही, असं नशिबाला भांड जा ना. त्या कशा असं त्यात बघा लगेच कळत द्यायला. हो, लोय दाड. तुम्ही 3 जणी उठा बरं, लय दाड आहेत, उठा 3 जणी. तुम्ही काय बघायला माझ्याकडे, तुम्हीच मरायची एखादी बाबा. त्याला वाटलं याला खरंच कळतं का नाही मेल्याला. घाबरल्या होत्या त्या, घामपुसा माय तुम्हाला नाही म्हणलो. हापकाल त्या दोघा यजमानाला काय नाव आहे त्याचे, परसरामन पंडित. ते म्हणले असत्या माय ह्या परशानं कशाला आणला गो बाळ्या, आणि काय या पंडित याला का दुसरे महाराज नव्हते का माय कशाला आणावं हे मेला. अशा एकिरी बोलल्या असत्या परशान पंडित म्हटल्या असत्या. हो, ते चांगले आहेत बिचारे, तुम्ही चांगले आहेत. मी एरी म्हणायलो चुका करी जाऊ नका. पण हो, तुम्हाला एकूण एकीची शपथ. इकड्याला म्हणल्या इकड्याला खुश झाल्या, तुमच्यात तर 10 जणी आता चांगल्या. या महाराष्ट्राची स्त्री इतकी गोड आहे, या भारत देशाची स्त्री इतकी गोड आहे. मी नेहमी सांगत असतो, असा एकच देश आहे भारत देश, ज्या देशामध्ये 11 प्रकारची जमीन आहे. 11 प्रकारची. असा एकही देश नाही इतक्या प्रकारची जमीन असलेली. असा एकच देश आहे. नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त डोकं भरून पदर घेणारी स्त्री जगात सापडायची नाही. ती फक्त भारत देशात आहे. इतकं मोठं टोक आहे आपल्या देशाचं, फार मोठं नाविन्य आपल्या देशाचं. आणि त्या देशातल्या तुम्ही आहात. तुम्ही फक्त चांगल्या वागावं याच्याकरता जरा जोरा चुटकी हानीत असतो. हो, नाही तुम्हाला वाईट म्हणत नाही. का म्हणत नाही, ज्ञानोबर आहे तुमच्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुकोबर आहे तुमच्यातल्याच एका बाईच्या पोटी जन्माला आले. रामकृष्ण तुमच्यातल्याच एका बाईच्या पोटी जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा तुमच्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतकं तुम्ही जडवड रत्न आहात. फक्त चुका करू नका याच्याकरता म्हणतोय तुम्हाला. आई साहेब तेल द्या हेच चाललं होतं. बादशाची बायको सोन्याच्या वाटीत तेल घेऊन आली. काय कमी होतं तिथं, त्याच्या घोड्याला लागा मग सोन्याची होती. मग ते जर्मलच्या परातीत कशाला जेवण, काय श्रीमंती असेल. सोन्याच्या वाटीत तेल, तेलाची वाटी टेकली. आणि पंढरपुरातल्यानं अंग चोळलं नाही, दाढी चोळली नाही, मालिश केली नाही, काहीच नाही. बादशाच्या खुर्चीच्या मागं उभं राहिला आणि बादशाच्या मानावून तेलाच्या वाटीत पाहिलं. आणि तेलाच्या वाटीत बादशानं वाकून पाहिलं तर चतुर्भुज जगाचा मालक दिसत होता. चतुर्भुज. आणि वरी पाहिलं की सेना महाराज दिसत होते. खाली पाहिलं की चतुर्भुज दिसत होता. सरकार जरा शांत बसा. राहिली मै पाठ. हो, दर्द खत्म हो गया, मेरी पीठ नहीं दुख रही. बेगम तिकून आल्या. सरकार हिंदीत म्हणत होते ते, सेना पाठीची मालिश करतो करू द्या. बेगम राहिली पाठ दुखायची. कोणता पांडुरंग पाहिला, चित्रातला. पाठीमागं पाहिला की सेना महाराज
आणि तेलाच्या वाटीत बघितलं की विटेवरच्या मालकाचं चतुर्भुज प्रतिबिंब दिसत होतं. मला सांगा मुसलमान बादशाह ज्यानं तेलाच्या वाटीतलं विटेवरच्या मालकाचं चित्र पाहिलं तर त्याचा आजार थांबतोय. ही त्या चित्रातल्या तेलातल्या प्रतिबिंबात ताकद आहे. तर प्रत्यक्ष देव पाहिल्यावर काय रूपात ताकद असेल अण्णा म्हणा. वयाच्या मानानं तुमच्या आवाजाला प्रणाम आणणार. क्या बात. वयाच्या मानानं अत्यंत टोक आवाजाचा दारदार आवाज. वा पाहता काय चिमुकलं लेकरू आहे दादा. ते सगळ्या माणसानं वाकळी घेऊन असे बसले तुगे आणि ते किती लहान सके किती लहान सके मस्त टाळ वाजवले छान. मोठं झाल्या ह्या भागातलं दुकान बंद करतंय ते. नाही हो द्या बाबा काय हरकत नाही. मगच हाऊत भरून सांडायला आता काय ताण नाही. छान कीर्तनकार हो. हे पण महाराज कीर्तनकार आहेत वाटते. मस्त सुरुवात केली ती त्यांनी. गोड आवाज गोड गोड गोड. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. 11:15 वाजले ना दादू. तुल भ्यावं लागतंय ना. नाही वाजले नाही 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 वाजले ना. हा पुतण्या हो म्हणायला आणि चुलता नाही म्हणायला हे अवघडच काम झालं का नाही. उद्या शक्तीचा प्रसंग आहे. गोड वयवाचा गोड गोड गोड. रामायण इतकं गोड आहे सज्जनांनो. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. काय गोड वही रामायणात. अख्खं नामस्मरणाचं साधन या वहीत सांगितलं. इतकं गोड रामायणे. सगळ्या बाळू महाराजाची शपथ. अर्थ जरी पटपट सांगितला तर वया मात्र रस्व दीर्घ न चुकता सांगायच्या. मंत्र चळे थोडा धडची होय वेळा. गोड वाचायचं गोड. कधी कधी ते शेवटच्या अध्याय असे वाचते बोला माझे बोला
तू साडू सांगत का मधला बोल्या हे असं नाही गोड वाचायचं गोड रामायण बाण मारी सीताकांत पण शेवटच्या टप्प्यात ते 2-3 आद्य गडबडी बाण मारी सीताकांत हे ताकात कसा बाण मारी बाण मारी